जानकी जीवन स्मरण जय जय राम. पहिला एक प्रश्न असा, लोकांची कुतूहल दृष्टी कशी असते. का म्हणाले ही पूजा अर्चा किती वर्ष चालली आहे. म्हणलं बा याचा उपासनेशी काही संबंध आहे का तुमच्या. प्रश्न विचारण्याचा हेतू काय. नाही म्हणलं असं फार दिवस चालत नाही. म्हणलं ही एक युनिव्हर्सिटी आहे बरं का. याच्यामध्ये असं आहे की डायरेक्टर आम्ही महाराजांना मानतो, परमनंट डायरेक्टर, आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून इथे दिनकरराव केतकर आहेत. मग तुम्ही काय करता. आम्ही ऑल टाइम प्रोफेसर, त्याला एमेरिटस प्रोफेसर असं म्हणतात इंग्लिशमध्ये, प्रोफेसर एमेरिटस. म्हणजे तो जन्मभर तिथे काम करतो तसं आमचं काम आहे म्हणतात बरं का. म्हणलं मग इथे विद्यार्थी काय तयार होतात. विद्यार्थी तयार होत नाहीत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तयार व्हावं अशी जिज्ञासा निर्माण होते. याच्या पलीकडे होत नाही म्हणतात की बा आता पाहिजे ईश्वर मला पाहिजे ही जिज्ञासा नाही. कारण तो मार्ग असा आहे स्वयंप्रज्ञ आहे. तो ज्याचा त्याचा आतून तो येत असतो. तो बरोबर करतो. परमात्मा त्याला बरोबर मार्गदर्शन करतो. तुकाराम महाराज कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते, कुठल्या शाळेत गेले होते, तेव्हा ते आपोआप होतं. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, सार्वजनिक आहे. सध्याचा हा भ्रष्टाचाराचा काळ आहे. असा कोणतं क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही. असं जर आहे तर त्याला अध्यात्म साधेल का. का अध्यात्माचं मूलतत्व असं आहे की नीतिमत्तेचं आचरण पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी संताचं लक्षण सांगताना, जयांच्या लीले माझी नीती जियाली दिसे. जिवंत दिसते नीती ज्यांच्या लीलेमध्ये, सहज वागण्यामध्ये. नव्या अध्यायात वर्णन करतायत जिवंत नीतिमत्ता दिसते. साधू आणि पैशाच्या मागे आहे तो साधूच नव्हे. साधू स्त्रियांच्या किंवा कामवासनेच्या अधीन आहे तो साधूच नव्हे. साधू आणि लौकिकाच्या नादी आहे साधूच नव्हे. बरं, तेव्हा नीतिमत्ता ही अतिशय आवश्यक आहे. आता मुख्य प्रश्न असा, जास्त बाकीचं जाऊच द्या, तुम्ही इथे येणाऱ्या स्त्री पुरुष जे आहेत यांना काही कामवासनेचा हा नसावा मी धरूनच चालतो. म्हणजे वाममार्ग नसावा. लौकिक आणि पैशाचा प्रश्न आहे. लौकिकाची गंमत अशी आहे, सध्या वर्तमानपत्री प्रसिद्धी इतकी विलक्षण आहे की माझं नाव आल्याबरोबर वाटतं वा काय वा आपलं नाव येऊन गेलं. हे पावसाळ्या दिवसामध्ये कुत्र्याचे छत्र्या जसे येतात तसं आहे. आज जे वर्तमानपत्र तुमची स्तुती करतं तेच उद्या तुमची निंदा करायला मागे पुढे पाहणार नाही. हा लौकिक नव्हेच. तर लौकिक खरा कोणचा, की जे खरे सज्जन आहेत जगात, ते सज्जन जेव्हा मला चांगलं म्हणतात तेव्हा तो खरा म्हणजे मान आहे, लौकिक आहे. नाही तर तो खरा नव्हेच. मला एक आठवतं, माणसं कशी, खरी माणसं कशी असतात. एकदा लोकमान्य घरामध्ये घरी सकाळी तो म्हणून चहा पीत बसले होते. तर काय व्हायचं, सकाळी टपाल यायचं. आणि हे तर प्रसिद्ध केसरीचे संपादक म्हणून तेव्हा ते टपाल वाचित होते. तेव्हा त्यांनी मुलांना विचारलं, काय रे. म्हणाले, रोज चहा घेताना मी काय खातो. ते म्हणाले, तुम्ही बिस्किट खाता. छे छे म्हणाले, लोकांच्या शिव्या खातो म्हणाले मी. बघा काय वृत्ती आहे माणसाची, नाही का. म्हणजे ज्याला खरोखर ब्रिटिश साम्राज्य घाबरत असे अशा ज्या पुरुषाचं तेज होतं त्याला लोकांनी नावं ठेवायची राहिली नाही. तेव्हा खरा लौकिक तो महाराज फार छान सांगते की ज्याला भगवंताने चांगलं म्हटलं, सद्गुरूने चांगलं म्हटलं, तो खरा चांगला. आणि पुढे लगेच म्हणाले, तो कधीच कोणाला वाईट म्हणत नाही, कारण त्याचाच आहे तो. त्याचाच असल्यामुळे तो कधीच त्याला वाईट म्हणत नाही.
नाही का? तेव्हा लौकिकाचा प्रश्न. आणि तुम्ही आम्ही लौकिकाचं काय आहे, राहिला प्रश्न पैशाचा. आता गंमत अशी आहे, एक माझा विद्यार्थी PWD मध्ये नोकरीला, ते नोकरी करू शिकणारे लोक, तर त्याने एकदा सोन्याचं घड्याळ घेऊन कॉलेजला आला. सहज विचाराल, काय रे? म्हटलं, बाबा सोन्याचं घड्याळ घेतलं कसं काय आहे बरं का? काय नाही म्हणलं, सर मी असं केलंय, कधी कोणाकडे मागितलं नाही, फक्त खिसा मोकळा ठेवला तेवढा. बरं का? बघा कशी वृत्ती आहे माणसाची. म्हणजे त्याला लोक देणारच, नको म्हणलं तरी, नाही का? तेव्हा पैशाचं असं आहे, एवढं तरी सांभाळावं. मी तुमच्यातलाच आहे, माझ्या भोवती सगळं ते वातावरण आहे, मला माहिती आहे. आपण कधी मागू नये, जी विटाळू नये. आणि कोणी द्यायला लागला तर मजबूर होऊ नये, नको म्हणा मला नको, पण दुसरा घेतो त्याला नाव ठेवू नये, हे ध्यानात ठेवा आपण. पण त्याच त्याला दे, मला नको, एवढंच सांभाळ. काही खाती अशी असतात की ते नाव खाता आहे ते बरोबरच आहे, त्या खात्याचं नाव, बरं का? काय करणार पण मला सांगा अशा वेळेला? मग कसं ठेवावं? आपण कधी कुणाला मागू नये. आपला जो पगार आहे, आपली जी मिळकत आहे ती त्यावर सांभाळावं आणि दुसऱ्याला नाव ठेवू नये. मला कल्पना आहे याची, तुम्हाला मी सांगितलं नाही एकदा, लोकशाहीमध्ये सरकारची 3 अंग असतात महत्वाची, गव्हर्नमेंटची. पहिलं असेल तर शासन संस्था, सरकार ज्याला आपण म्हणतो, गव्हर्नमेंट प्रॉपर, बरं का? सगळी सत्ता तिथे केंद्रित असते ना, त्यात सुद्धा एक गुंतागुंत आहे. आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये एक मोठा अनॉमली आहे, दोष नाही म्हणत मी, पण असा व्यर्थी हा आहे. सत्ता कोणाची? तुमच्या अध्यक्षाची, राष्ट्रपतीची किंवा पंतप्रधानाची. अमेरिकेत हे नाही, अमेरिकेत तो जो अध्यक्ष असतो त्याच्याच हातात सगळी सत्ता. इथे फार पंचायत आहे फार मोठी, कोणाच्या हातात सत्ता आहे? म्हणजे पंतप्रधानाने ठरवायचं आणि त्याच्या कानावर घालायचं आणि त्यांनी मग सही करतो म्हणायचं. माझ्या म्हणण्याचा हा आपला मुद्दा नाही आहे, पण हा मोठा लक्षात घेण्यासारखा आहे की सत्ता कुठे आहे, पण सत्ता सरकारची, बरं का? दुसरं जर असेल तर नोकरशाही, ब्युरोक्रेसी, म्हणजे हे मोठे मोठे अधिकारी असतात ना, हे सगळे मिळून सरकार असतं. ते नसतील, अहो जर साहेबाचं PA नसेल तर साहेब काय करतोय एकटा नुसता, नाही का? एक लक्ष्मणचं व्यंगचित्र होतं, तर ते व्यंगचित्र असं होतं की एक मोठा उजाड प्रदेश आहे, एक खेडेगावच्या बाजूचा, आणि तिथे 2 म्हातारे, अंगावर धर कपडा नाही, म्हातारे काठी घेतलेले, अर्धे उपाशी, आणि एक तिथे मिनिस्टर आले, बरं का? सरकारचे मिनिस्टर आले, त्यांच्याबरोबर त्यांचा PA होता. तेव्हा त्या मिनिस्टरने PAला सांगितलं, त्यांना सांग की आपण कशा करता आलोय. तेव्हा त्यांना असं सांगितलं की अरे तुम्ही केवढा भाग्यवान आहात, या खेड्यामध्ये आता शेजारी मोठा प्रकल्प होणार आहे, पेट्रोलियम प्रॉडक्टचा मोठा प्रकल्प होणार आहे, आणि मग असं होईल तुम्हाला गॅस केव्हाही मिळेल म्हणाले, तुम्ही काय काळजी करता? ते खायला धड मिळत नाही, ते पेट्रोलियमचा गॅस करून करायचं आहे का? बरं का? माझ्या सांगण्याचा हेतू काय? हे नोकरशाही. आणि तिसरं असेल तर तुमच्या लीगल इन्स्टिट्यूशन्स, बरं का? न्याय संस्था, आणि त्यातल्या त्यात न्याय संस्था जिथे भ्रष्ट झाली तिथे सरकार राहिलं नाही. बरं, आमच्याकडे मोगलाईमध्ये असं असे 2 वकील, तो जज बसलेला असायचा, तेव्हा यांनी 2 बोट केली म्हणजे 2000, यांनी 3 बोट केली म्हणजे 3000. त्याच रुश्वत म्हणजे ब्राईब, हे बरं का? म्हणजे असं जिथे आहे, इथे काय आहे मला माहिती नाही, क्षमा करा, पण असं जिथे आहे तिथे न्याय काय मिळणार तुम्हाला? न्याय संस्था जिथे भ्रष्ट आहे तिथे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नोकरी करताना तुम्ही काय सांभाळलं पाहिजे? तर अध्यात्म आहे. मला सांगायचं ते, माझा संबंध तेवढाच आहे की नाही,
मला नाही, नको आहे मला हे, तुमचं काम करून देतो मी, माझं काम असं तुमचं काम, मला नको, काही नको, असा जो राहील ना त्याचं चित्त शुद्ध होऊन भगवंताकडे लागेल. हे त्याचं उत्तर आहे. हे कसं करावं हे तुमचं तुम्ही ठरवावं लागेल. महाराज एक उदाहरण सांगायचे. एक साधू होता, तो एका सावकाराकडे गेला होता. त्याच्या प्रवासामध्ये तेव्हा सावकार म्हणाले की हो माझ्याकडे तुम्ही जेवून जा. बरं म्हणाले. तेव्हा जेवण तयार होत असताना तो म्हणाला माझी एक अडचण आहे. सावकार सांगतोय ती अशी आहे, म्हणाला की मला स्वस्थता नाही, फार अस्वस्थता आहे. म्हणजे काय होतं म्हणाले, मला फार वाईट स्वप्न पडतात. काय स्वप्नामध्ये कोण दिसतं? तर म्हणले असे गरीब शेतकरी दिसतात आणि कुणी मला भीती घालतो, कुणी माझ्याकडे पाहून हसतो, कुणी म्हणतो मी तुझा सूड उगवतो, असं काहीतरी स्वप्न पडतंय. तेव्हा महाराज म्हणाले तुमची जमीन किती आहे? माझी 40-50 हजार आपलं एकर जमीन आहे म्हणाले. ही कशी मिळवलेली आहे? त्या शेतकऱ्याने लुबाडून मिळवलेली आहे. ते शेतकरी मेल्यानंतर सुद्धा याच्या उरावर बोकांडी बसले होते. आपल्याला कल्पना येत नाही की जेव्हा माणूस पैसे खातो, त्याला नाराज करून पैसे खातो, त्याचा जीव तळमळतो आणि तो पैसे देत असतो. त्याची वासना त्याच्या बरोबर येते. हे अध्यात्म आहे, हा व्यवहार नव्हे. हे तुम्हाला समजूनच घेतलं पाहिजे. तेव्हा माझं किती आहे, ज्या करता मी काम केलेलं आहे ते माझं, बाकीचं माझं नाही. आणि सरकार आपल्याला पगार देत आहे, तेवढ्यातच करायला पाहिजे. त्यात सुद्धा आणखी एक आहे, काम टाळणं सुद्धा फुकट खाणं आहे. सरकारचं झालं तरी माझं जे काम आहे ती मनापासून करायलाच पाहिजे. मग तुम्ही अधिकारी असा किंवा कोणी असा. हे त्याचं उत्तर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, एक मला पत्र आलेलं आहे. बरं, ते पत्र माझ्या ओळखीचं नाही गृहस्थ, पण त्या माणसाचं नाव आहे अण्णाचार्य नारायणाचार्य धर्माधिकारी. हा बरं का. तर काय आहे बा, क्षमा करा, मला सनातनी लोकांबद्दल एक हीन भावना आहे. तो सनातनी म्हणलं की दूर परा, आपल्या जवळ नको आहे. माझा दोष आहे पण वाटतं. कारण काय आहे, या सनातनी लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांना, नाथांना काय छळलंय मला सांगा. आणि ती परंपरा अजून चालू आहे. महाराजांना सुद्धा इतकं छळलंय की बोलायची सोय नाही. बरं, तेव्हा ते नाव वाचल्यावर वाटलं बाबा हा कोण आहे, चार्य 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 मुळा आहे कोण आहे. हो, आणि आडनाव धर्माधिकारी पण नाही. योगायोग असं आहे की मागचा रविवार आणि त्याच्या मागचा रविवार एक ग्रस्त मला सारखे म्हणतायत तुम्ही मानसपूजा कशी करायची ते सांगा. मी हो हो म्हणतोय, विसरून गेलो. मी मुद्दाम टाळला अशातला भाग नाही, विसरलो. पण हे पत्र आल्यावर मात्र म्हटलं की नाही या आज सांगायला पाहिजे. बरं का. तर आता सांगतो, ते वाचून दाखवतो. आधी मी काय आहे ते सांगतो. त्यांनी आपली थोडी कहाणी लिहिली आहे. त्यात असं म्हटलंय की मी रोज महाराजांची मानसपूजा करतो. महाराज असे सिंहासनावर बसलेले आहेत आणि पुष्कळ वेळा असं होतं की शेजारी रामाची मूर्ती दिसते. ती रामाची मूर्ती निळ्या प्रकाशात दिसते आणि तो प्रकाश इतका मनोहारी असतो की मला विसरून जातो, आनंद होतो मला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात. बरं का. हा भाव. आता आपण बघा, मी एक युक्ती केली. जपाला घरीच बसतो, शरीराने पण मनाने गाभाऱ्यात असून मांडी घालून जप करतो. त्यांच्याकडे पाहत महाराजांची मानसिक षोडशोपचार पूजा करतो. त्यांच्याकडे पाहत जप चालू असतो. श्री महाराज प्रत्यक्ष बसलेले दिसतातच, पण क्षणभर महाराजांचे ऐवजी अत्यंत तेजस्वी निळे शरीर असलेली, धनुष्यबाण घेतलेली, सुवर्णालंकृत किरीटी घातलेली
श्री राम प्रभूची मूर्ती दिसते. त्यावेळी इतका आनंद होतो की त्याचे वर्णन करता येत नाही. खरे तर त्यावेळी शीत वाटायला पाहिजे, परंतु शांत वाटायला पाहिजे, परंतु रडायला येते, कंठ दाटून येतो, खूप रडावे असे वाटते, पण घरात तसे करता येत नाही. बर, माझ्या मनचं मी वाचलेलं नाहीये म्हणून मुद्दा मांडलं नाही, तुम्ही म्हणाल दिली थाप केंद्र बोला, तसं नाहीये. बरं, आता बघा, निळा प्रकाश हा ज्ञानाचा प्रकाश आहे, पिवळा प्रकाश हा बुद्धीचा प्रकाश आहे, पांढरा प्रकाश हा भक्तीचा प्रकाश आहे. हे एक शास्त्र आहे बरं का. ते हुच्चराम म्हणजे होते ते एक दिवशी सकाळी गाभाऱ्यात गेले, एवढा निळा प्रकाश प्रगटला, त्यांना दिसे ना काही. 5-10 मिनिटं नुसते उभे राहिले आणि मग ते जप करून आलेले, आणि ते शांत झाल्यावर मग ते सगळी समाधी दिसायला लागली. तर या माणसाला दिसतो. कारण काय आहे की खरी मानस पूजा होते. आणि आज पण एवढे संत झाले, प्रत्येक जण मानस पूजा करीत होता. समर्थांनी तर मानस पूजेचं वर्णन करताना रोज त्याला काय नवीन खायला घालाव्याचं वर्णन केलंय. किती कोशिंबिरी, किती भाज्या, आमट्या किती तऱ्हेच्या, कढ्या किती तऱ्हेच्या त्यांच्या वाङ्मयात. म्हणजे तुम्ही देवाला तेच तेच घालू नये, नवीन का. मला असं वाटेल समर्थानं एवढं माहिती कुठलं बुवा, नाही विचारते नसे गोष्ट, आणि बायकांना तर लवकर साधेल. आता त्यांना की नाही रडायला आहे, त्याचं कारण ते भावना प्रधान आहे. आणि भावना हीच मानस पूजेला अतिशय उपयोगी पडते, की माझ्या हृदयात माझा गुरु आहे, तो आहे, आणि तो माझ्या घरी आल्यानंतर त्याचं मी जसं करीन तसं माझ्या हृदयात रोज त्याचं केलं पाहिजे. ही मानस पूजा. बरं, मनेची पूजा करावी हे उत्तम, तेथे लौकिकाचे काम काय असे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. नाही, मनाची पूजा पाहिजेच. अगदी नाथांनी भागवतामध्ये मला वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये काय सुंदर मानस पूजेचं वर्णन केलेलं आहे. आता आपण काय शिकायचं यापासून, तर नाथांचा एक अभंग दाखवतो म्हणून हे त्यांचं गाथा मी आणलेलं आहे. सगळा परमार्थ मन तयार करण्यात आहे. आणि सनातनी माणसाबद्दल जर हे का असायचं कारण असं की बाहेरचा हिशोब बरोबर, आतमध्ये काय हो. तुम्हाला कल्पना आहे का 300 वर्षापूर्वी समर्थांच्या वेळेला किती सनातनी वातावरण असेल. त्याने काय म्हटलेलं आहे, किंवा संध्या करतोस तू चांगलं आहे, जप करतोस चांगलं आहे, पण स्नान संध्या टिळे माळा, आंतरी क्रोधाचा उमाळा. नित्य दंडितोसी देह, परिफिटे ना संदेह. काय सांगावं. रामदास भावे विण, केला तो अवघा क्षीण. असं त्या काळी ठासून सांगायचं म्हणजे काय असेल मला सांगा. नाही का. बाहेर नाहीच, आत आहे. तेव्हा नाथांचा अभंग बघा. म्हणाले, मानसीच ध्यान, मानसीच स्नान, मानसीच अर्चन करू आम्ही. नाथ सांगतायत, न करू साधन लौकिका पुरते, न पूजू दैवत आणवाया. मानसीच तप, मानसीच जप, मानसी पुण्यदोष नाही आम्हा. मानसी तीर्थयात्रा, मानसी अनुष्ठान, मानसी धरू ध्यान जनार्दन. मानसीचा अर्थ, मानसीच स्वार्थ, मानसी परमार्थ दृढ असे. सगळा परमार्थ मनात आहे म्हणाले. मानसीच देव, मानसीच भक्त, मानसीच अव्यक्त दिसत असे. मानसीच संध्या, मानसीच मार्जन, मानसी ब्रह्मयज्ञ केला आम्ही. मानसी आसन, मानसी जनार्दन, एका जनार्दने शरण मानसीच. काय सांगायचं आणखी मला सांगा. तेव्हा आपल्याला ते तयार व्हायचं आहे, मन तयार झालं पाहिजे. ज्ञानेश्वरी ऐकून आतून बदल झाला पाहिजे. बाहेरून काय करायचंय मला सांगा. कारण सांगतो, याच अनुसंधान म्हणून जे आहे, भगवंताचं चिंतन म्हणून जे आहे, हे चिंतन मनानेच करायचं. बाहेरची परिस्थिती आज अनुकूल नाही. आपल्याला किती मनात जरी असलं, तीर्थाला जायचं,
काय तीर्थांची अवस्था तुम्ही पाहता ना, नाही का? अरे त्या दर्शनाला जायचं म्हणजे तिथे सुद्धा भ्रष्टाचार आहे, त्याशिवाय तीर्थयात्रा नाही, नाही का? पंढरपूरचं तुम्हाला सगळं काय आहे ते, उद्या तुम्ही मिनिस्टर झाला तर तुम्हाला तिथे पूजा करायला मिळेल, नाही तर कुठले पूजा करते म्हणणार. हा, म्हणजे बघा कसं, म्हणजे देव त्या यांच्या ताब्यात गेल्यासारखं झालंय, बाहेरून नाहीच आहे, आत व्हायला पाहिजे. ते आपण ध्यानात ठेवून ज्ञानेश्वरी ऐका बरं का, ऐका. कारण असं मी ते ध्यानात ठेवूनच सांगतो, आतून बदल व्हायला पाहिजे, मनाने बदल व्हायला पाहिजे. नाही तर बाकीचे दोष आहेत तसेच आहेत, आणि जप जाप्यकडे काही विचारू नका, नाही का? हे नाही, पहिल्यांदा आपल्या दोषाची जाणीव करून येऊन आपण आतमध्ये सुधारलं पाहिजे. हे ते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मानस पूजा फार छान असते हो, काय सांगू तुम्हाला. मानस पूजा करणारे एक ग्रस्त आपल्या रविवारी जर येतात, त्यांचा उदबत्तीची हौस फार, नव्या नव्या तऱ्हेच्या उदबत्त्या लावतात. ते तुळपुळे म्हणून ग्रस्त आहेत, त्यांनी एकदा रानड्यांना विचारलं, ते ना असं निरनिराळ्या उदबत्त्यांचा फार संग्रह असे त्यांचा, आज ही लावा आज ही लावा असं करायचं. तर त्यांनी विचारलं की तुम्ही रोज नवीन उदबत्तीचं हे करता सिलेक्शन, बरं का, काय याच्यात अर्थ आहे? तर ते काय म्हणाले, अहो तेच अत्तर लावण्याने तुम्हाला नाही कंटाळणार, तसं म्हणले आपल्या गुरुला तोच वाज देणं बरोबर आहे का? म्हणाले रोज नवीन दास. कशी दृष्टी असते. आता हा एवढा पीएडीचा पीएडी मनुष्य, हा एवढा आंतरराष्ट्रीय विद्वान माणूस, पण मानस पूजेमध्ये काय प्रेम असेल मला सांगा, नाही का? एक गंमत सांगतो तुम्हाला. अण्णासाहेब पटवर्धनांच्याकडे एक तैलंग स्वामी आला होता इकडचा, बरं का. त्याला काय नेहमी लाल तिखटाचा गोळा, चटणी आणि भाकरी हे त्याचं खाणं, बरं का. तो काय करायचं, रोज जेवायला बसला, ताट समोर असायचं, तो वरदराजाचा उपासक. तेव्हा जेवायला बसायच्या आधी डोळे झाकायचा आणि जे ताट वाढलेले ते आपल्या देवाला भरवायचा, वरदराजाला भरवायचा. तेव्हा एकदा असं भरवीत असताना त्यांनी डोळे उघडले आणि अण्णासाहेबांनी विचारलं की हा काय पदार्थ आहे. तेव्हा अण्णासाहेबांनी स्वयंपाक्याला विचारलं, काय म्हणले, काय? पलांडू आहे म्हणाला. पलांडू म्हणजे कांदा, कांद्याची कोशिंबीर होती, तर आपल्या देवाला ते व्हायचं. तर तो काय म्हणाला, तरीच म्हणला स्वामी तोंड वाकडं करीत होता. ती खायला घालताना मनात खायला घालतोय बरं का, तर तोंड स्वामी वाकडं करीत होता, कारण कांद्याची कोशिंबीर. याला माहिती नाही, त्याने वाढलेलं त्याला खायला घालत होतं. आता मी म्हणतोय दुसऱ्याच्या लग्नाच्या मंडपातून किती जाणार आपण नको का काही अनुभव घ्यायला? हा, आपल्या नको का? अहो अभ्यास आहे हा, अभ्यास करायला पाहिजे, मन तयार करायचं. रोज बसायचंच सकाळची वेळ बरी, नाही ते ज्यांना काय शिफ्ट म्हणा अमकं असतं नाही, रात्री बसावं. एवढं ध्यानात ठेवा, जी वेळ असेल त्याप्रमाणे उपचार करावे. नाहीतर उन्हाळा आहे, रात्री थंडीचं गरम पाणी गार पाण्याचं स्नान घाला गुरुला, अरे सर्दी व्हायची त्याला, असं नका करू, बरं का. ज्या वेळचा जो उपचार असेल तो त्याला करायला पाहिजे. सांगण्याचा हेतू काय माझा, हा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आज नवीन प्रश्न काय आहे, ज्ञानेश्वर महाराज काय, शंकराचार्य काय, किंवा अगदी अलीकडचे विवेकानंद काय, हे सगळे अद्वैती लोक. यांच्या जीवनाचं केंद्र असेल तर अद्वैत आहे. अगदी साध्या भाषेत सांगतो, अद्वैत म्हणजे द्वैत नाही ते, असा शब्द का वापरला संस्कृतामध्ये? अद्वैताच्या ह्या नकारात्मक सांगण्यापेक्षा होकारात्मक नाही का असा एखादा, नाही, अद्वैत या शब्दामध्ये फार अर्थ आहे मोठा. जे द्वैत नाही ते अद्वैत, दोन पण नाही ते. आमचा अनुभव काय आहे, सगळा दोनपणाचा आहे. ते दोन पण जेथे नाही ते अद्वैत.
इंग्लिशमध्ये असं आहे, नॉन ड्युॲलिझम म्हणजे अद्वैत, मॉनिझम नव्हे. एकपणा जो आहे तो मॉनिझम, पण मॉनिझम आणि नॉन ड्युॲलिझम मध्ये फरक आहे. हा मला आपल्याला सांगायचं नाही, तत्वज्ञानात घुसळायचं नाही आपल्याला. मग त्यांचा प्रश्न असा आहे, या सगळ्यांचं केंद्रबिंदू आहे जीवनाचं. याचा साधा अर्थ असा आहे, आपण जन्माला येतो आपल्या इच्छेने येतो का? तुम्ही खरा विचार करा, उगे हो म्हणू नका. हो, मी आपल्याला सांगितलं ना सार्त्रचं वचन, यू आर थ्रोन इन टू दिस वर्ल्ड. अमक्या आई बापाच्या पोटी पुरुष आणि स्त्री म्हणून तुम्हाला फेकलं जातं. या थ्रोन शब्दामध्ये फार मजा आहे नाही का? गचांडी मारली जाते तुम्हाला. हो, तुम्ही येता, का येता, कशा करता येता तुम्हाला माहितीच नसतं. येतात तुम्ही, तुमच्या हातात नाही. मृत्यू तुमच्या हातात आहे का? जीवनाची दुसरी कड असेल तर मृत्यू, ती तुमच्या हातात आहे का? असं आहे, आपला सगळा प्रयत्न जर असेल तर मृत्यू टाळण्याकरता आहे. तत्वज्ञान तरी काय, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत, मृत्यूला मारून जे आले. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ते की नाही खरे व्यवहारी बघा, फीट ऑलवेज ऑन दी ग्राउंड, पाय जमिनीचे कधी सोडले नाहीत. अगदी उत्तम उदाहरण म्हणजे बायकोला यांच्या मोठेपणाची कल्पना सुद्धा नव्हती, तरी जेव्हा निघाले, येतेस का म्हणाले, बरोबर. मी आपल्याला नेहमी गमतीनं म्हणतो ना, काही विमानात एक सीट नव्हती का आणखी, का फार रिझर्वेशन होतं. अरे एक सीट दिली असती भगवंतानी, बायकोला आणतोस ना घेऊन चल. ती म्हणत होती येडा आहे, काहीतरी बोलताय झालं आपण नुसतं. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की हे सगळं बोलत असताना व्यवहार सोडित नाहीत. मग अद्वैतात व्यवहार काय आहे? माझ्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू जे माझ्या हातात नाही, त्या सर्वावरती स्वामित्व असेल तर एका शक्तीचं आहे, हे अद्वैत. जन्माला घालणारी शक्ती, मला नेणारी शक्ती ही एक आहे. चमत्कार असा आहे बघा, अलीकडच्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये 3 गोष्टी ज्ञानाच्या बाबतीमध्ये फार विलक्षण आहेत. पहिली गोष्ट असेल तर तर्कशास्त्राची संबंध पुनर्रचना, त्याला लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिकच म्हणतात. आणि ते निर्माण करणारे 2 विचारवंत रसेल आणि व्हाईट आहे. त्यांनी नवीन ग्रंथ लिहिला, प्रिन्सिपिया मॅथमॅटिका. हा न्यूटनने लिहिलेला 300 वर्षापूर्वी, म्हणून त्याला ते नाव दिलं. लॉजिक एक. दुसरं असं, उत्क्रांती शास्त्राची विलक्षण प्रगती, सगळ्या क्षेत्रामध्ये उत्क्रांती माणसाच्या जीवनामध्ये. ऑरिजिन डार्विन मध्ये, मूळ सुरुवात डार्विन मध्ये झाली, पण पुढे काय प्रगती केली सर्व क्षेत्रात. आणि तिसरी जर गोष्ट असेल तर हे सबंध विश्व जे आहे, हे सबंध विश्व एकात एक गुंतलेलं आहे. इट इज अन ऑर्गॅनिझम. म्हणजे तुम्ही निजलेला आहात आणि तुमच्या पायाला जर मुंगी चावली, चावली कशाला, पायालावर चढली तर लगेच कळतं पाय कुठे डोकं कुठे, तुमची ती मुंगी केवढी, पण तिथला जो निरोप आहे तो मेंदूला जातो बरोबर. इतकं शरीराचं एक रूपत्व आहे. तसं हे विश्व सगळं ऑर्गॅनिझम आहे. बरं, म्हणूनच सत्पुरुष जे असतात ते विश्वमनाशी तादात्म्य झालेले असल्यामुळे आपलं सुखदुःख आपण त्यांना सांगितलं म्हणजे हरण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. खरी प्रार्थना मात्र गेली पाहिजे. आपली प्रार्थना म्हणजे आता काय सांगू मी, तुम्ही ते रोज करताच आहात नाही का. याला महाराजांचं उदाहरण फार अप्रतिम आहे. म्हणाले एक ग्रस्त श्राद्ध करीत होता वडिलांचं. ते आपल्याकडे धर्मशास्त्रात असं आहे, धर्मशास्त्र आणि अध्यात्म निराळा आहे बरं का फार, ते कर्मकांड आहे सगळं. त्यात असं असतं की तुम्ही ज्याचं श्राद्ध करता
त्याला पाणी द्यायचं असतं. आपल्याकडे पाणी देणं म्हणतात ना, तर आपल्याकडे असं ठरवलंय, बोट, प्रत्येक बोट ठरलेली आहे, कोणचं बोट पूजेचं, कोणचं बोट पितरांचं वगैरे. तर तिथे अंगठ्याने पाणी द्यायचं असतं. म्हणजे अंगठा पाणी हातात घ्यायचं ना अंगठा वाकडा करायचं, म्हणजे ते पाणी अंगठ्याद्वारे जातं, म्हणजे ते पितरांना पोचतं. तर आपली प्रार्थना कशी होती म्हणाले, की जो भटजी तो मंत्र सांगतो तोही अंगठा वाकडा करतो. यजमान तर अंगठ्याने पाणी देतोच, पण तो भटजी सुद्धा पाणी द्या म्हणून आपला अंगठा वाकडा करतो. त्या अंगठ्याने पाणी जात नाही, नुसतं ते अंगठा होतो. तशी आपली प्रार्थना होते. हा, किती बरोबर आहे. ते आपलं स्तोत्र म्हणायचंच बरं का. म्हणजे मग त्या स्तोत्राचा अर्थ काय काय कोणा ठेवू. इकडे भाजी आमटी उकळत असते आणि बाई जप करीत असते बरं का, आणि जपाचं लक्ष भाजीकडे असं असतं. तसं करू नये असं माझं म्हणणं नाही. हा, आपलं कसं होतं हे सांगण्याचं आहे. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा की हे ऑर्गॅनिझम आहे. ऑर्गॅनिझम याचा अर्थ असा, इट इज ए प्रोसेस. त्याला मराठीमध्ये प्रक्रिया म्हणतात. प्रक्रिया म्हणजे प्रोसेस. याची गंमत अशी आहे, दी प्रोसेस इज सेल्फ इन्व्हॉल्व. हे सगळे इंग्रजीत का सांगावं लागतं. शास्त्र सगळं तिकडे डेव्हलप झालंय, इथे नुसतं त्याचं भाषांतर सुद्धा धड होत नाही. म्हणजे जन्माला आल्यानंतर सुरुवात प्रक्रियेला, प्रोसेसला, मृत्यूमध्ये अंत त्याचा. तर जेथे तुमचा आरंभ आणि अंत तुमच्या हातात नाही, तिथल्या मधल्या गोष्टी तुमच्या हातात असणं हे अति तर्कदुष्ट आहे. तर्काला मान्य नाही. ते तसंच व्हायचं. ही जे जणू एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक ग्रस्त होते दापके नावाचे. ते याला होते नागपूरकडे. त्या जंगलाचं नाव मला आठवत नाही. नागपूरचा आणि जंगलाचा संबंध नाही हा काही, तसं समजू नका. नाही तिथले लोक जंगली आहेत असं माझ्या म्हणण्याचा हेतू नाही आहे काही. ते जवळपास कुठेतरी जंगल आहे. तिथे हे ग्रस्त, हे पैलवान, हे ग्रस्त एकदा सहज आपलं गंमत म्हणून गेले होते आणि अंगावर एक चित्ता आला बरं का. बिबळ्या वाघ म्हणतात ना, तो आला. तेव्हा हा दांडगा मनुष्य, त्याने त्याचं नरड दाबलं बघा, धरलं त्याला. तो काही करू शकला नाही, पण त्याचे जे पंजे होते त्याने शरीर फाडलं त्यांचं बरं. पण तो त्याला त्याने आपटला, तो पळून गेला. ते झालं सगळं. दवाखान्यात आणलं त्याला. आणल्यानंतर मलमपट्टी पुष्कळ झाली, काही बरं झालं नाही. एक आदिवासी ग्रस्त मनुष्य तो आला, म्हणला मी औषध देतो. आणि त्याने काहीतरी वनस्पती आणली, ती दुधात उकळली की ते दूध बासुंदीसारखं व्हायचं. ते त्याला 8 दिवस झालं, जखमा बऱ्या झाल्या. तो मुंबईला आला. त्या ते राहायला इथे येऊन राहायला. मला वाटतं त्या छबिलदासमध्ये मास्टर सुद्धा होतं काही दिवस. हे त्याच्या साधारण 30-35 वर्षी झालं. पुढे इथे आला, नोकरी लागली, 60 वर्ष झाली. आणि पुढे त्या ज्या जखमा बऱ्या झाल्या होत्या त्या उमलायला लागल्या बरं. हळूहळू काय करावं. तेव्हा त्या काळात डॉक्टर भडकमकर म्हणून, म्हणजे अश्विनीचा अवतार बरं का, फार वैद्यराज असते, त्यांना दाखवलं. त्यांनी पाहिलं ओसण, म्हणले तुमचा इतिहास सांगा. तेव्हा त्यांनी ते सगळं सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की त्यावेळेला जे तुम्हाला विष अंगात गेलेलं आहे ते विष आता बाहेर येते. हा काय म्हणाला, अहो इतक्या वर्षाचं हे. अहो म्हणले असंच आहे, देहामध्ये लहानपणी तुम्ही जे खाता पिता त्याचा परिणाम जन्मभर राहतो. दिस इज ऑर्गॅनिझम. याला ऑर्गॅनिझम असं म्हणतात. तुम्हाला माहितीच आहे, ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊन घेऊन काय त्याचे परिणाम होतात ते सांगायला नकोच आहे तुम्हाला, नाही का. तो ब्लड प्रेशर कमी होतं, नसेल अचानक निर्माण होतं काहीतरी. म्हणजे एक करायला जावं तर एक होतं. हे काम मी सांगतोय सगळं. तर मग प्रश्न आमचा असा आहे मुळात बरं का आता, की अहो हे सगळे अद्वैतवाले एक शक्ती काम करते, एक शक्ती काम करते म्हणतात.
याचा अर्थ तरी काय आहे? तर म्हणलं तुम्हाला आडलंय कुठे ते सांगा, नाही तर वेदांतात शिरावं लागेल. तर ते म्हणाले, ते सगळं म्हणतात हा भ्रम आहे, हा भ्रम आहे, भ्रम आहे म्हणजे काय? हा आता म्हणलं बरोबर आहे बरं का. आता आपले पाय जमिनीवर टेकले, त्यांनी शब्दही वापरला, माया माया म्हणतात. म्हणाले ते काय आहे? असं आहे बघा की तुम्ही जर रेल्वेतून चाललात तर कुठे मोठ्या मोठ्या जागी जाहिराती लावलेल्या असतात, जाहिराती मोठ्या. अशी एक हमाम साबणाची जाहिरात आहे. आता बरेच दिवसांनी पाहिली नाही, कल्याणच्या तिकडे कुठेतरी आहे हमामची, आणि त्यात लिहिलंय काय, हमाम साबण वापरा, तुमची कातडी अतिशय मुलायम होईल. बरं का. गंमत काय झाली, एकदा आम्ही केमिस्टच्या दुकानात गेलो होतो कशाला तरी, तिथे एक ग्रस्त आले, हमको हमाम साबुन दे बोले. अरे कशाला? मी म्हणले क्यों हमाम क्यों आप चाहे? ते म्हणले जाहिरात आहे की कातडी मुलायम होते. बरं का. तुम्हाला खरं वाटतं का हे? तुम्ही खरं धरून चालता की नाही? याला नाव भ्रम. भ्रम म्हणजे हे एकीकडे समजतं हे खरं नाहीये, तरी मन ऐकत नाही. याचं कारण काय? उदाहरण घ्या. एक ग्रस्त महाराजांच्याकडे आले, आणखी त्यांची सून बाळणपणाला टेकलेली होती. तेव्हा म्हणाले बुवा काळजी वाटते, आता दिवस भरले तिचे. साहजिक काय म्हणाले, पण म्हणले ती आहे कुठे? नाही म्हणले मुलगा वेगळा राहतो, एकुलता एक मुलगा वेगळा राहतो. पुन्हा म्हणाले अरे पण मग काय कारण काय झालं? अरे तिला आमच्याजवळ राहायचं नाही हो म्हणाले, आम्ही तिला नको आहोत. अरे महाराज काय म्हणाले, तुम्ही तिला आपले वाटत नाही म्हणूनच ती वेगळे राहत म्हणलं ना. अशा सुनेला दिवस भरल्यानंतर तिची काळजी तुम्ही करता, याला कारण काय होणार आहे? याला कारण भ्रम. भ्रम भ्रम म्हणजे काय नाही का? भ्रम शब्दाचा अर्थ चक्कर खाणं, भ्रमिष्ट म्हणतो ना आपण. भ्रम म्हणजे फिरणं. चक्रम भ्रमती मस्तके, चाल डोबाने विचार नाही का, संस्कृतातच एक हे आहे, सुभाषित आहे. भ्रम म्हणजे काय? जी वस्तू जशी नाही तशी वस्तू मी समजणं, याचं नाव भ्रम. आता काय करावं, किती सोपं करून सांगायचं तरी पंचायतच आहे हो नाही का. तंबाखू खाणारा मनुष्य आहे बरं का, भुसकट खाणारा विशेषतः, आणि तुम्ही एक भाजी केली बायकोनी, काय तुम्ही तिखट घातलं नाही, याची जीभ चरबट आहे, भाजी तिखटच आहे. हा भ्रम. म्हणजे जे जसं नाही ते तसं आहे हे समजणं, याचं नाव भ्रम. आचार्यांचं संस्कृत फार अप्रतिम आहे. अतस्मिन तद्बुद्धी ही, जे जसं नाही ते तसं समजणं, याचं नाव भ्रम. त्यांचा प्रश्न असा, हा नाहीसा कसा करायचा? आणि माझा मुद्दा तिथे आहे, पण ही सगळी पार्श्वभूमी सांगावी लागली. बरं, आता आपल्याला भ्रम नाहीत का? बघा तुम्ही, अहो अगदी साधा भ्रम आहे की काही नाही, मी उद्या जगणारच आहे, तुम्ही सगळे जगाला, तुम्ही काही काळजी करू नका. पण मला सांगा, उद्या माझ्या मनासारखं होणार आहे या कोणत्या आधारानं तुम्ही म्हणता? अगदी आजार बिजार जाऊ द्या, एखादा ऍक्सिडेंट झाला तर मुंबईमध्ये काय ते आता पेपर मध्ये आलंय ना की पुन्हा काहीतरी ते काय RDF का काय XT येणार आहे, नामकरण सांभाळा, नामकं करा, तमकं करा आहे ना. मग मी किती निर्धास्त आहे, हा भ्रम नव्हे का? नाही, याला युरोपियन लोकांनी फार छान सांगितलंय. निसर्ग कसा आहे ते लोक खरं विचारवंत. बघा, निसर्ग म्हणजे नियम पाळतो आणि नियम मोडतो. निसर्गाला काय आहे, सामान्यतः तुमचे नियम बरोबर आहेत, याला थिअरी ऑफ प्रॉबेबिलिटी म्हणतात. हे होणं शक्य आहे, 80%, 90%
100% नाही. तर उद्या सूर्य उगवेल हे तुम्ही धरून चालता. अरे पण विश्वामध्ये एवढी खटपट चाललेली आहे, एखादा ग्रह येऊन जर आदळला सूर्यावर सगळं नाहीच होईल की. पण आपण काय म्हणतो, नाही उद्या उगवणार आहे. कसा आहे बघा. म्हणजे याचा अर्थ असा की मी ज्या कल्पना केलेल्या आहेत या कल्पना सगळ्या माझ्या मनाच्या आहेत. बरं, एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. मागे मी सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतो की मानसशास्त्राचे 2-3 जमले आणि मनाचा शरीरावरती काय परिणाम होतो याचा त्यांनी ठाव घेतला. तेव्हा एक मनुष्य टेबलावर आणला आणि त्याच्या अंगठ्याला सुई बोचली. हे रक्त घेताना, थेंब घेताना नाही का सुई बोचतात आणि मग रक्त घेतात, तसं नुसती सुई बोचली आणि त्याचा हात खाली, तो उताना निजलेला. आणि 2 डॉक्टर म्हणून, अहो काय रक्त चाललंय, काय रक्त चाललंय. एक थेंब आला होता फक्त, काय रक्त चाललंय. याचा हार्ट फेल व्हायला लागलं. बघा, एक थेंब येऊन सुद्धा त्याचं हार्ट फेल व्हायला लागलं. याचं नाव भ्रम. जे जसं नाही ते माझ्या मनाने मी ठरवणं याचं नाव भ्रम. दुसरा पेशंट आणला, त्याचं किडनी चिरलं. काही नाही म्हणा, एवढं रक्त सगळं त्या हे लावतात ना क्लिप्स, रक्त वाहू नये म्हणून सगळं केलं. किडनी काढलं, त्याचा स्टोन काढला, सगळं काढून चिरून बरं का. आणि बोरा एवढा दगड, लहान नाही असा बोरा एवढा. काही नाही म्हणले, मामूली आहे सगळं म्हणून. आमचं पेशंट लोकल त्याला हे दिलेलं अनेस्थेसिया, काय नाही म्हणला. काय आहे बघा, होय ना. हे कसं होतं आता त्यांना उत्तर देतो मी. कसं होतं, याला इंग्लिशमध्ये हिप्नोटायझेशन म्हणतात. माझ्या मनामध्ये काहीतरी सूचना येते आणि त्या सूचनेने मी धरूनच चालतो. हे असंच आहे. नोकरी लागली की पेन्शन मी घेणारच, धरूनच चालतो. अलीकडे अशी गडबड झाली मध्ये की रुपयाची किंमत कमी झाली ना, नाही का. त्यामुळं का हो तुम्हाला पेन्शन किती मिळेल, 1000 रुपये पेन्शन आहे. आम्ही 2 माणसं म्हणजे काय कमी आहे. आणि इकडे रुपयाची किंमत कमी झाली, आता कसं व्हायचं. म्हणजे रुपयाच्या किमतीवर माझा संसार अवलंबून आहे. हा भ्रम माणसाला त्रास देतो. हा का त्रास देतो, तर तेवढे पैसे मिळाले ही सूचना स्वतःला द्यायची, मला पुरे जास्त काय करायचे, ही सूचना मी मला देतो. म्हणजे इट इज कॉल्ड ऑटो हिप्नॉटिझम. स्वयं सूचना, स्वयं मोह आपल्याला निर्माण करायचा. म्हणून आणखी एक गंमत सांगतो बरं का. मी उदाहरण शेक्सपियरच्या वच्यातले द्यायचा बरं का. आज तुम्ही सगळे हसाल, तुम्ही म्हणले या वयाला तुम्ही असं उदाहरण देता. आता शेक्सपियरच्या नाटकामध्ये तो पुरुष असतो हिरो, तो एका बाईच्या प्रेमात पडतो आणि प्रेमात पडल्यानंतर ती बाई म्हणते याच्यासारखा सुंदर पुरुष नाही, पुरुष म्हणतो हिच्यासारखी सुंदर स्त्री नाही. दोघेही हिप्नॉटिझम. बरं, म्हणजे ती 4 बायकासारखी बाई असते, हा 4 माणसासारखा पुरुष असतो. परंतु आपली सूचना स्वतःला काय पुरुष आहे. आता लग्न झाल्यावर असं झालं तर बरं होईल, आधी होणं बरं नाही हो. नाही का. हो, लग्न झाल्यावर बरं आहे, एकमेकावरती आपलं खुश आहेत आपले, नाही का. तुम्हाला उर्दू थोडं समजेल. एक अकबर नावाचा कवी होऊन गेला अलीकडे. तो हा अकबर नव्हे, 100 वर्षाच्या पूर्वी अलाहाबादला होता, अगदी काळा होता. त्याचा मुलगा आपलं इंग्लंडला गेला, त्यावेळेला अमेरिकेचं महत्व नव्हतं आणि तिने एका गोऱ्या बाईशी लग्न केलं. तेव्हा ते आले हिंदुस्थानामध्ये, हा त्यांच्या बरोबरच राहायचा बरं का. तेव्हा त्यांचा एकदा फोटो काढला. फोटो काढल्यामध्ये हे नवरा बायको, तर हा काळा नवरा त्याचा मुलगा आणि ती गोरी बरं का. तर हा कवी होता ना, हा काय म्हणाला, अरे काय म्हणले तुमचं एक गोरा एक काळा म्हणले, कसं काय बुवा.
आमचं बरं आहे म्हणलं या, हम भी काले हमारी यार भी काला म्हणाले. बरं का, माझ्या म्हणण्याचा हेतू काय आपल्याला, की लग्न झाल्यानंतर उत्तमच सगळं, हा सुद्धा हिप्नॉटिझमचा प्रकार. असं माणसाचं जीवन प्रत्येक ठिकाणी स्वयंसूचनेनं मोहित झालेलं आहे. आणि त्याला उपाय असेल तर सत्पुरुषाची संगती किंवा खरा विचार, त्याला डिहिप्नोटायझेशन असं म्हणतात. आणि माझ्या मते जर वैराग्य वैराग्य म्हणून काही असेल तर डिहिप्नोटायझेशनचा प्रकार आहे. जेथे जेथे माझ्या कल्पना सगळ्या मी ठरवून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या कल्पना विचारानं नाहीशा करणं हे डिहिप्नोटायझेशनचं काम, मोठं सामर्थ्याचं काम आहे. हो, अरे काय सांगू तुम्हाला, मनुष्य हिप्नोटाईज झाला म्हणजे वेडा होतो, वेडा त्यापायी. हे जे तरुण स्त्री पुरुष प्रेमात पडलेले वेडे होतात ना, त्याचं कारण ते आहे. मग सत्पुरुषांचं म्हणणं काय आहे, इथे अगदी हा त्यांनी विचारलं नाही पण सांगतो. ते म्हणाले मग भक्ती मार्गाचं महत्व काय आहे, तो प्रेमाचा मार्ग आहे. तर म्हणले तुम्हाला हिप्नोटाईज व्हायचंच आहे ना, मोहात पडायचंच आहे ना, तर म्हणले भगवंताच्या प्रेमात पडा, गुरुच्या प्रेमात पडा, म्हणजे शेवटी कल्याण तरी होईल त्याच्यामध्ये. ते कोणीच करीत नाही हो, ते काय सांगतात हा, नाही का. काय बघा, तुम्हाला माझं म्हणणं एकदम पटेल. तुम्ही पंढरपूरचं विठोबा पाहिलाय ना, चित्रच पाहिलं असेल. कसा आहे, काळा आहे, ओबड धोबड आहे, सुंदर नाहीये मूर्ती ती, मी पाहिलेली आहे. डोक्यावरती ती अशी टोपी सारखं आहे बरं का. म्हणजे ते शंकराचं लिंग असं म्हणतात, विठोने श्री वाहिला देवराणा आहे ना रे. आणि त्यांचे एक महान भक्त तुकाराम म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विठोबी. अरे हे काय आहे, हिप्नोटायझेशन आहे हे, हा सुंदरच आहे, यात शंकाच नाही. महाराजांनी म्हणलं, महाराज हा त्याच्यापेक्षा किती सुंदर विठोबाच्या मूर्ती आहेत, आणि तुकाराम बोना काय सौंदर्य दिसलं तिथे. तेव्हा ते काय म्हणाले, तुम्ही ज्या डोळ्याने पाहता ते डोळे ते नव्हे. बघा, याचा अर्थ तो आहे. मग आपल्याला काय शेवटी शिकायचं आहे, की माझ्या मनाने मी जे ठरवलेलं आहे हे खोटं आहे हे समजलं पाहिजे. याला उपाय काय, याला एक उपाय असा आहे, अत्यंत विचार करावं. 2 आणि 2 4 हे जसं आपण खरं मानतो. कोणी सांग 2 आणि 2 5 होतात, मूर्ख असले का, 2 आणि 2 4च होणार. हे जसं जीवनाचं खरं सत्य आहे, तसं लग्न म्हणा किंवा प्रेमात पडणं म्हणा किंवा मालक नौकर म्हणा, हे जे संबंध आहेत, या संबंधामध्ये भलत्याच माझ्या कल्पना करण्याच्या ऐवजी खरं काय ते समजून राहावं. म्हणजे माणसाचं स्वातंत्र्य कधी जायचं नाही. महाराज म्हणाले नोकरी करायची आणि साहेब चांगला वागत नाही म्हणायचा, हा मूर्खपणा आहे म्हणाले. तुम्ही ज्यावेळेला नोकरी पत्करता त्यावेळेला तुम्ही तो काय करील ते समजूनच घ्यायला पाहिजे बरं का. आणि त्याचा कायदा असा आहे की तो जे म्हणेल ते हा हे म्हणायला पाहिजे. बिरबलची गोष्ट नाही का, बैल शेरभर दूध देतो जी हुजूर, हा दुसरं मारत नाही असं आहे. आणि हे खरं भगवंताच्या बाबतीत पाहिजे. असं केलंच ना बरोबर आहे, असं केलंच ना बरोबर आहे, तर की नाही भक्ती साधेल, नाही तर साधणार नाही. याला शरणागती म्हणतात, दुसरं काय आहे बरं. तेव्हा मला वाटतं तीरस माझ्यासमोर बसलेलेच आहेत. आता आणखी सांगायचं म्हणजे तासभर जाईल त्याच्यामध्ये नाही का. आता पुरे जानकी जीवन स्मरण जय जय राम.